लाडक्या बहिणींनो सावधान, ई-केवायसी न केल्यास 1500 रुपये बंद, तुमच्या गावाची यादी जाहीर। महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना दरमहा मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यासाठी आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे। ही प्रक्रिया न केल्यास लाभार्थ्यांना पुढील काळात योजना रकमेचा लाभ मिळणार नाही। सरकारच्या या निर्णयामुळे योजनेत पारदर्शकता वाढेल आणि केवळ खरी पात्र महिलांनाच मदत मिळेल याची खात्री होईल। ई-केवायसी का गरजेची आहे? गेल्या काही महिन्यात या योजनेत काही अपात्र महिलांनी चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे। अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने ई-केवायसी बंधनकारक केली आहे। या प्रक्रियेत आधार क्रमांक व बँक खात्याची पडताळणी केली जाते, ज्यामुळे लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचतो। ई-केवायसी कशी करावी? ई-केवायसी प्रक्रिया दोन पद्धतीने करता येते, ऑनलाईन आणि ऑफलाईन। ऑनलाईन प्रक्रिया: लाभार्थींनी ladkibaheen.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आधार क्रमांक व बँक खात्याचा तपशील भरून प्रक्रिया पूर्ण करता येईल। ऑफलाईन प्रक्रिया: ज्यांना इंटरनेट वापरणे कठीण आहे त्या महिलांनी जवळच्या CSC केंद्र, अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ई-केवायसी करू शकतात। आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक। बँक खाते DBT सक्षम असावे। आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक OTP साठी आवश्यक आहे। रेशन कार्ड व निवास प्रमाणपत्राची प्रत। ई-केवायसी न केल्यास परिणाम: जर ठरलेल्या वेळेत ई-केवायसी पूर्ण केली नाही तर संबंधित महिलांचे नाव लाभार्थी यादीतून वगळले जाईल, त्यामुळे दरमहा मिळणारे 1500 आर्थिक सहाय्य थांबेल। म्हणूनच पात्र महिलांनी विलंब न करता प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे। योजनेचे भविष्यातील फायदे: ही योजना केवळ थेट आर्थिक मदत देत नाही तर महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्याचे महत्त्वाचे साधन ठरते। सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी योजनेला तब्बल 36,000 कोटींचे बजेट दिले। आगामी काळात या योजनेत डिजिटल साक्षरता, प्रशिक्षण, उद्योजकता विकास कार्यक्रम यासारख्या नवीन सुविधा जोडण्याचा विचार केला जात आहे। ई-केवायसी पूर्ण केल्यास लाभार्थ्यांना या अतिरिक्त संधींचा फायदा होऊ शकतो। महिलांसाठी महत्त्वाचा संदेश: सर्व पात्र महिलांनी त्वरित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी। कोणत्याही शंका किंवा अडचणी असल्यास जवळच्या CSC केंद्र किंवा अंगणवाडी कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधावा। प्रक्रिया पूर्ण केल्याने तुम्हाला योजनेचा लाभ सातत्याने मिळत राहील। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।